गाव सापडणे एक असं गाव जे बाहेरून शांत वाटत असलं तरी आत असलेल्या असंतोषाने नेहमीच अस्वस्थ असायचं. इथलं जीवन साधं असलं तरी त्यामागचे संबंध, शंका, विश्वासघाती कारनामे अधिकच गुंतागुंतीचे असत. असंच एक असाधारण उदाहरण घडलं शहाजी ढवळे आणि वनिता ढवळे यांच्या घरी, ज्याने संपूर्ण गावच हादरून गेला. शहाजी ढवळे वय साधारण 50 असलेल्या शेतकऱ्याने आपलं संपूर्ण जीवन शेतजमिनीत घाम गाळण्यात घालवलं होतं. शेतजमिनीत चांगलं उत्पन्न झालं असलं तरी शहाजीचे खाजगी जीवन असंतुलित होते. शेजाऱ्यांमध्ये असलेल्या चर्चेनुसार शहाजीचे इतर महिलांशी असलेल्या संबंधामुळे घरात असंतोष असायचा. त्याची पत्नी वनिता एक साधी गृहिणी होती. वनिताचं जीवन एका संशयामुळे अस्वस्थ झालं होतं. शेजाऱ्यांमध्ये असलेल्या अफवा, शहाजीचे बाहेर असलेले संबंध या सर्वांचा वनिताच्या मनावर खोल परिणाम झाला. घरात सतत वाद व्हायचे, शाब्दिक चकमकी घडायच्या आणि असं असताना वनिताचा असंतोष अधिकच वाढत गेला. गेल्या काही दिवसापासून वनिताच्या मनात असंतोषाचा ज्वालामुखी खदगदत होता. शहाजी आपला विश्वासघाती असण्याचा तिला पूर्ण विश्वास बसला होता. एके रात्री जेव्हा चोहीकडे अंधार होता, घरातील इतर सर्वजण गाढ झोपेत असताना वनिताने एक भयानक योजना आखली. रात्र होती, साधारण 1 वाजायची वेळ. वनिताने चुलीजवळ गरम पाणी ठेवलं, त्यात हळद, मीठ आणि मिरच्या टाकल्या, जेणेकरून गरम पाण्याचा प्रभाव अधिकच असह्य असावा असं तिनं ठरवलं. चुलीवरील पाणी उकळू लागलं, वाफा बाहेर येऊ लागल्या, पण वनिताचं मन मात्र अधिकच अस्वस्थ झालं होतं. तिनं गरम पाण्याचं भांड उचललं आणि शांत पावलांनी घराच्या बाहेर असलेल्या शहाजी जवळ गेली. शहाजी गाढ झोपेत असलेल्या स्थितीत असतानाच वनिताने उकळतं पाणी थेट शहाजीच्या छातीवर ओतलं. एका असह्य किंचाळीने रात्रीची शांतता भंग झाली. शहाजी असह्य वेदनेने तरमळू लागला, मात्र वनिताच्या चेहऱ्यावर क्रोधाचा आवेश होता. एक थेंबही कारुण्य नव्हतं. जळलेल्या शहाजी यांनी आक्रोश केला. वनिता, असं का केलेस? असं म्हणत असतानाच त्यांनी वनिताचा हात पकडण्याचा प्रयत्न केला, पण असह्य वेदनेने त्यांचे हात थरथरू लागलेल्या स्थितीत होते. शेजारी असलेल्या घरातील लोक घाबरून बाहेर आले, पण वनिताने चतुराईने नाटक केले. तिनं शेजाऱ्यांना असं सांगितलं की कोणीतरी घरात घुसलं आणि शहाजींवर गरम पाणी ओतलं आणि पलायन केलं. गावकरी अस्वस्थ झाले. शहाजी असलेल्या स्थितीत अधिक वेळ ठेवणं योग्य नव्हतं. शेजारीने त्यांना जवळच्या दवाखान्यात नेलं, पण शहाजी असलेल्या असह्य स्थितीत अधिक वेळ जगू शकणार नव्हते. त्यांनी शेवटचे श्वास घेत असतानाच शेजाऱ्यांना असं सांगितलं, संतोष आणि नरसिंह ढवळे यांनी मला असं केलं असावं. जमिनीवरील वाद असलेल्या त्यांनीच माझ्यावर घात केलेला असावा. पोलीस आले. टेंभुर्णीचे निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी घटनास्थळाचा बारकाईने तपास सुरू केला. चुलीजवळ असलेल्या गरम पाण्याच्या पातेल्याने वनिताच्या वागण्यात असलेल्या अस्वाभाविक अस्वस्थतेने शंकेची सुई वनिताकडे वळू लागली. शेजाऱ्यांशी केलेल्या चौकशीत असं समजलं की शहाजी आणि वनिताचा संसार असंतुलित होता. पोलीस अधिक चौकशी करत असतानाच वनिताचा खरा चेहरा उलगडला. सुरुवातीला तिनं गुन्ह्याचा नकार दिला, पण जेव्हा अधिक प्रश्न विचारण्यात आले तेव्हा ती ढासाढासा रडू लागली आणि अखेर म्हणाली, हो, शहाजीचे इतर स्त्रियांशी असलेल्या संबंधामुळे मला असंतोष वाटायचा. विश्वास असलेल्या व्यक्तीनं असं करणं असह्य झालं आणि एकाच रात्रीच्या असंतुलनाने एक कटू निर्णय घेतला. गावभर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. शहाजी ढवळे नावाचा एक साधा शेतकरी असलेल्या एका व्यक्तीचे जीवन असं संपवण्यात आलं. स्वतःच्या घरातील व्यक्तीनेच त्याचा घात केला. वनिता आता पोलिसांच्या ताब्यात असून न्यायालयाने तिला 15 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. या घडलेल्या घटनेतून एकच बोध घ्यायला मिळतो, संशयाचं विष जर नात्यात शिरलं तर एक सुखाचा संसार अधिक वेळ टिकू शकत नाही. असंतोषाचा डोंगर अधिकच भडकतो आणि एके दिवशी असाच घात घडतो. ही घटना आपणा सर्वांनाच सावध करणारी असावी असं वाटतं. या घटनेबद्दल आपणास काय वाटते कमेंट सेक्शन मध्ये जरूर लिहा. या प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.